नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपची उमेदवारी मागणाऱ्या सौ रुपाली यशवंत निकुळे यांनी दीपाली नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील नागरिकांच्या उपस्थित प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून केलाय. यावेळी उपस्थित नागरिकांनी सौ रुपाली यशवंत निकुळे व श्री यशवंत निकुळे हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सक्रिय राहून कामांचा सातत्यानं पाठपुरावा करतात व कामे मार्गी लागल्याची खात्री झाल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. ज्या 2026च्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपल्या रुपालीताई 100% येणार आहे. आजपासूनच आपण त्यांना नगरसेविका म्हणून म्हणूया आणि आमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे. सगळ्यांच्या सुखदुःखात ते दोघं पण कायम असतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. गोरगरिबांना मदत करणं कोरोना काळामध्ये पूर्ण शिवाजीवाडीत मला माहिती आहे की त्यांनी प्रत्येकाला म्हणजे घरोघर जाऊन अन्न दिले, म्हणजे शिजवलेला भात शिदा दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे एक केअरटेकर होता आमच्या वडिलांकडे, त्याचे 6 माणसं होते. ते पूर्ण 4 दिवस उपाशी होते. साहेबांनी मला घरी येऊन त्या लोकांसाठी अन्न दिले. हा तो गरिबांचा दुवा दोघांच्या पाठीमागे आहे आणि रुपालीताई 100% निवडून येणार आहे. मी स्वामी समर्थांसमोर सांगते, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला दोघांना आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून सौ रुपालीताई निकुळे या भाजप या पक्षामार्फत उभ्या राहत आहेत. आता त्यांच्याशी माझी एवढी ओळख नाही, पण यशवंत भाऊ आणि आम्ही खूप काम केलेलं आहे. त्यांच्या पक्षामार्फत म्हणजे भाजप पक्षामार्फत आपला परिसर, हे गार्डन, हे मंदिर करण्यामध्ये आणि त्यांनी मदत करण्यामागे फार मोठा सिंहाचा वाटा आहे. नाहीतर सर्वांना मी सांगू इच्छितो की सिटी वॉर्ड क्रमांक 23च्या आदर्श नगरसेविका रुपालीताई यशवंत निकुळे मी यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. आधी यशवंतजी निकुळे त्यांनी आमच्या वॉर्डाची सेवा केलेली आहे. एक आदर्श जोडपं समाजसेवेत असलेलं, म्हणजे घरचा हक्काचा नगरसेवक कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण म्हणून मला या दोघांकडे बोट दाखवता येईल. पर्सनल घरात एखादा अडीअडचणीचा प्रसंग असो किंवा सोसायटीचं किंवा जनरल इतर सामाजिक काम असो, यांना एक फोन केला की ते लगेच हजर असा आहे. पक्षाच्या बाहेरचं असं व्यक्तिमत्व आहे. भाजप सारखा पक्ष तर आहेच आहे, तर त्याच्यामुळे मतदान मी यंदाच करणार आणि ह्या निवडून आल्या की आमच्या वॉर्डाचा विकास ऑलरेडी त्यांनी केलाय. ह्याच्या पुढे ती परंपरा ते चालू ठेवतील असा मला आत्मविश्वास आहे. मी रुपालीताईंना शुभेच्छा देतो या निवडणुकीसाठी. पंचवार्षिकलाही मी ही निवडणूक लढवली होती, तेव्हाही मला सर्व प्रभागाचं सहकार्य इथून मिळालं होतं आणि काम करण्याची संधी दिली होती. त्यामध्ये बरेचसे विकास कामं आम्ही प्रभागाचे केले. कोरोनाच्या महामारीच्या काळात जितकं सेवा करता येईल नागरिकांची तीही आम्ही केली. आणि आता येणाऱ्या पुढील 15 जानेवारीला 2026ला जी निवडणूक होते आहे त्यातही मला माझ्या पक्षाने उमेदवारी द्यावी आणि मी इच्छुक आहे. तर सर्व नागरिकांना मी आवाहन करते, विनंती करते की पुन्हा मला विकास कामं करण्याची संधी द्यावी, निवडून द्यावी, एवढी विनंती करते. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभ्या असून तुमचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला. या प्रसंगी विनयनगर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री पंडित दगानेरे यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील हरेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य, ओम कौशलेश्वर महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य, श्रीराम मंदिर परिसरातील सीतावल्लभ बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य,
श्री स्वामी समर्थ हास्य क्लब महिला सदस्यांसह परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी श्री पंडित दगानेरे, श्री छगन तुकाराम साळवे, श्री भास्कर भिका पाटील, श्री बबनराव नामदेव गीते, श्री राजेंद्र लक्ष्मण कदम, श्री प्रभाकर रामचंद्र उगले, श्रीमती शशीप्रभा घमंडी, सौ निशा ज्ञानेश्वर मेतकर यांच्यासह सौ कल्पना संजय पाटील, सौ मनीषा विलास जाधव, सौ अलका अनिल देशमुख व सौ रेखा राजेंद्र वाघमारे आदी महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या।